नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहेत घोसाळ्याची भजी. खूप छान लागतात, नक्की करून पहा. आणि खूप तिखट असे मस्त स्पायसी बनवायचे आहेत. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. तर मी घोसाळे घेतले. घोसाळे तुम्ही जितके तुम्हाला असे थोडेफार मोठे भेटेल तेच घ्या. मला थोडेसे फार लहानच भेटलेले आहेत, तर मी छोटे घेऊन आलेली आहे घोसाळे. तर आता मी 2 साईडनी कट करून त्यांना बारीक असं सोलून घेणार आहे. वरची साल पूर्ण काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसे बटाट्याचे कापा करतो तसं आपल्याला कापा करून घ्यायचे आहेत घोसाळ्याचे. मी पहिले वरची साल काढून पाहू शकता, खूप कापा छोट्या झालेल्या आहेत, तरीसुद्धा भजी लागताना तसं खूपच छान लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही मिठाच्या पाण्यात टाकून घ्या. 10 मिनटं मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे. इकडे घेतलेलं आहे वाटण करायला. आपल्याला वाटण करायचं आहे थोडंसं. तर मी चांगले 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. लसूण घेतलेली आहे पाहू शकता, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता मी हे बारीक करून ह्याच्यामध्ये थोडासा जिरा घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इकडे एक बाउल घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये मी घेणार आहे बेसन घेणार आहे. तर बेसन तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे, जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर एक अंदाजाने तुम्ही बेसन घ्या. त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहे. आणि मीठ आणि जो आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि वाटण टाकल्यानंतर पण थोडा वेळ त्याला आपण भिजत ठेवणार आहोत, कारण की वाटण सगळ्याला मिक्स होईल. कारण की मिरचीचा जो ठेचाप्रमाणे आपण बारीक केलेला आहे तो छान त्याच्यामध्ये मिक्स होतो. त्याच्यामुळे तुम्ही वाटण करून मिक्स करून थोडा वेळ ठेवायचा आहे. तर पाहू शकता मी एक अंदाजाने तिखट जास्त म्हणून घेतलेला आहे. थोडासा ठेवणारच आहे, कारण खूप झालं असं वाटत होतं. तर मग मी थोडासा ठेवलेला आहे आणि थोडा घेतलेला आहे. पण अशा प्रकारे तुम्ही घोसाळ्याची भजी करून पहा, खूप आवडतील आणि खूप छान लागतात. आणि असेच माझे रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तर आता मी हे थोडा वेळ मीठ टाकून घेऊन भिजत ठेवणार आहे. पाहू शकता मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. तर इकडे मी आता ठेवलेलं आहे तेल गरम करायला. आता आपल्याला तेलामध्ये पाहू शकता डीप करून मी एकदम घेतलेला आहे बेसनामध्ये घोसाळा, आणि मी तलाला टाकलेला आहे. तलताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल छान गरम झालेलं पाहिजे, नाहीतर मग ते घोसाळे खाली चिटकतील आणि मग चिटकल्यानंतर ते निघताना मग तो सगळं बेसन खाली राहील आणि घोसाळा वरती येईल, असं होतं. त्याच्यामुळे तेल छान गरम झाला का तुम्ही ते टाकून घ्या. एक डीप करायचं आणि तुम्ही तेलामध्ये सोडून घेऊया. आणि चांगलं कमी आचेवर, म्हणजे मध्यम आचेवर तुम्ही त्याला फ्राय करू शकता तुम्ही भजी, कारण की ते मस्त असे कुरकुरीत होतात. आणि हे गरम गरमच भजी खायला खूप छान लागतात. असेच घोसाळ्याची चटणी, घोसाळ्याची भाजी, अशा 2-2 प्रकारच्या मी रेसिपी नक्की टाकेन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच सपोर्ट करत राहा. तर कमी आचेवर आपल्याला करायचे आहेत. पाहू शकता खाली चिटकले नाही आहेत, कारण मी तेल छान गरम करूनच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे भजी काही चिटकले नाही आहेत खाली. तर अशा प्रकारे मी तळून घेणार आहे. आणि असे पलटत राहायचं. जसे आपण बटाटा भजी, कांदा भजी करतो तसंच करायचं आहे. काही त्याला वेगळ्या प्रकारे काही नाही आहे भजी करताना. तर हे भजी ना तुम्ही डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. पाहू शकता मस्त असा खमंग वास पण आलेला आहे आणि
टेस्टला पण खूप छान लागतात. फक्त बस ते थोडेफार तिखटच करायचे, त्याचे करून एक चव वेगळी येते, चव लागते तोंडाला त्याची. असेच मी दुसरं आता टाकणार आहे डिप करून घोसाले. मस्त असे झालेले आहेत घोसाल्याची भजी. आणि हे मुलं पण आवडीने खातात. तर झालेले आहे घोसाल्याची भजी. आणि एकीकडे मिरच्या तळून ठेवा, खूप छान लागतात मिरचीबरोबर खायला भजी. तर असेच